हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आमचं सकाळचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मम्मीची चालली आता किचनची क्लिनिंग. मम्मी किचनची क्लिनिंग कशी करत असते तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर सगळ्यात पहिलं स्वयंपाक केलेलं आणि जेवण झालेली भांडी होती, त्या भांड्यांना सगळं बाहेर नेऊन ठेवलं. छकुलीला भांडे घासायला सांगितलेत आणि मम्मी आता किचनची सगळी क्लिनिंग करून घ्यायला लागले. नाहीतर रोज छकुलीच गॅस वगैरे पुसून घेत असते, कट्टा वगैरे पुसून घेत असते. पण मम्मी काय करत असते, एक 8 दिवसातून किचनला आहे तर सगळं एकदम व्यवस्थित पुसून घेत असते. त्यामुळे तिला सांगितली भांडी घासायला आणि मम्मीची चालली आता साफसफाई. मम्मी किचनची क्लिनिंग कशी करत असते तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर सगळ्यात पहिलं काय केलं, साबणाने आणि घासणी असते तारेची, त्या घासणीने सगळं गॅस कट्टा आणि जी साईडची फरशी आहे तिला घासून घेतली. किचन म्हणलं की स्वयंपाक केलं की तेलकट भरपूर होतं, त्यामुळं कसं तेलकट झालं की ते साबणानेच घासावं लागतं. साबणाने घासल्याशिवाय तेलकटपणा कमी होत नाही. त्यामुळं साबणाने घासून 2-3 पाण्याने पुसून घेतलं. आणि आता साईडची इथं खिडकी आहे आणि खिडकीवर पण भरण्या वगैरे असतात, ती खिडकी पण पुसून घेतली आणि भरण्या पण पुसून घ्यायच्या आहेत. तर आज मग मी सगळं म्हणजे खालच्या साईडला कप्पे वगैरे आहेत, पिठाचे डबे आणि कपाट वगैरे आहे भांड्याचं, ते सगळं पुसून घेणार आहे. तर 8 दिवसातून एकदा पुसून घेतच असते. आणि होतं काय, घरी गिरण आहे. आता गिरण म्हणलं की धूळ भरपूर येते आणि मग ते पुसून घ्यावंच लागतं, नाहीतर पांढरं शुभ्र असं दिसतं. आता ज्यावेळेस मग मी पुण्याला आलते त्यावेळेस तिने एकदम डीपमध्ये किचनची क्लिनिंग केली होती. खूप जास्त घाण झालं होतं आणि पप्पा काही घरी स्वयंपाक वगैरे करत नव्हतं, बाहेरच जात होतं खायला. आणि एक जवळपास 10-12 दिवस तर मम्मी होती पुण्याला. त्यामुळं आले की सगळं किचनचे आहे तर भांडी वगैरे घासून सगळं एकदम सगळं चकाचक किचन केलं होतं. त्यामुळं आता काही एवढं घाण नाही आणि प्रत्येक आठवड्याला एवढी किचनची क्लिनिंग आहे तर मम्मीला करून घ्यावीच लागते, नाहीतर एकदम पांढरं पांढरं शुभ्र होतं. तुम्हाला सांगायचं झालं तर आता जे आमचं किचन आहे किंवा बाकीचं घर पण आहे ना, ते पांढरं होतं. गिरण चालू असते आणि गिरण चालू असली की धूळ येते, त्यामुळं दिवसातून 2 वेळा तर पुसून तर घ्यायला लागतं. नाहीतर एकदा जरी नाही पुसून घेतलं तर पांढरं पांढरं शुभ्र दिसतं असं. आणि झाडून तर सारखंच घ्यावं लागतं, नाहीतर सगळं असं पीठ आहे तर बाहेर दिसतं. जवळच गिरण आहे त्यामुळे सगळी धूळ उडून येते. त्यामुळं घर कसं एकदम स्वच्छच ठेवावं लागतं, नाहीतर असं बघणाऱ्याला काय वाटतं किती पांढरं झाले, किती दिवसाची घाण आहे. पण ती काही जास्त दिवसाचं नसतं. गिरण आहे असले की थोडीफार धूळ आहे तर येतेच. आणि गावाकडं काय गिरणीचं तर द्या सोडून, बाहेरची पण धूळ आहे तर येऊन बसतेच. त्यामुळे मम्मीला कसं प्रत्येक 8 दिवसाला किंवा 8 दिवसाच्या अगोदरच सगळी ही किचनची जी काही क्लिनिंग आहे तर ती करून घेत असते. आता इथं साईडच्या भरण्या वगैरे आहेत किचनच्या खाली, ते पण कप्पे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि तोपर्यंत सांगितलं होतं मम्मीने छकुलीला, तो भांडे घासून घे. छकुली चालले बाहेर बसून भांडे वगैरे घासायचं काम चाललंय तिचं. नंतर कपडे पण आहेत थोडेसे. मशीन आहे पण मशीनला कसं होतं काय, मशीनचं इकडं लाईट आहे तर एकदम फुल अशी लाईट नसते, खूप कमी लाईट असते. आणि त्यामुळं मशीन सकाळची लावली का मशीन व्यवस्थित चालतच नाही. त्यामुळं दुपारनंतर लावावं लागते मशीन, एक 2:30-3 नंतर मशीन लावावी लागते. त्यामुळे ज्यावेळेस खूप जास्त कपडे असतात त्यावेळेस मग मी मशीन लावते, आणि नाहीतर थोडे कपडे असतील तर मग हातानेच कपडे धुवून घेत असते. साईडचं पण जे किचनची फरशी आहे तिला पुसून घेते, मशीन पण पुसून घेते. देवपूजा केली होती. संचेचं कसं असतं, रांगोळी वगैरे मम्मीने काढली का तिला पुसून टाकत असतो. त्याला काय होतं काय माहिती, लहान मुलांना कसं काय नको करू म्हणलं की ते मुद्दाम करतात. त्यामुळं रांगोळी काढली का तो रांगोळी पुसून गेला होता. आणि नंतर आता मम्मीने हे केलं, कट्टा झाला सगळा पुसून, पाणी चेंज करायला लागले. झालं काय, वरचं पाणी संपलं होतं आणि लाईट पण गेली होती. लाईटचं कसं गेली काय येत पण नाही लवकर, आणि त्यामुळं कसं मोटर चालूच केली नव्हती. आता थोड्या वेळाने करायची मोटर चालू, आणि तोपर्यंत बाहेरूनच पाणी आणून जी काही किचनची क्लिनिंग आहे तर ती करायची आहे. आता इथं बेसिन घासून घ्यायला लागले. निरम्याने बेसिन चांगलं निघतं, त्यामुळे निरमा हे करून व्यवस्थित स्वच्छ करायला लागले. आम्ही काय भांडी जास्त जास्त असो किंवा थोडे असो बाहेरच घासतो, जास्त करून पाणी बेसिनमध्ये नाही काय करत. बाहेरच भरपूर स्वयंपाकाची भांडी, जेवणाची भांडी म्हणली की खूप जास्त भांडी पडतात, त्यामुळे बाहेरच जाऊन मग मी भांडी वगैरे घासत असते. उगं थोडीशी चहाची वगैरे जे काही भांडी असतील, कधी तर सरबत वगैरे केलं असतील तर ते थोडीफार भांडी असले तरच मग मी इथं किचनमध्ये घासून घेते, नाहीतर भरपूर अशी भांडी असली का बाहेरच जाऊन भांडी घासून घेत असते. अगोदर आहे तर लिक्विडने बेसिन घासून घेत होते, पण आता तिने एकदा लिक्विडने पण घासलं होतं, साबणाने पण घासून बघितलं आणि निरम्याने पण घासून बघितलं. निरम्याने आहे तर बेसिन जास्त चांगलं चकाचक निघतं, त्यामुळं ती आता सध्या निरम्यानेच घासते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू शकता. धुवून घ्यायला लागले स्वच्छ आता व्यवस्थित. किचन आहे तर जवळपास स्वच्छ झाले. आता जे काही कपाट आहेत तर त्या कपाटांना स्वच्छ करून घ्यायचं आहे. बेसिन पण मग मी रोजच घासून घेते, नाही तर तुम्हाला वाटेल बेसिन पण 8 दिवसातूनच घासते का. आता बेसिन म्हणलं की त्यात थोडंफार पाणी वगैरे सगळं थोडंफार काय भरपूर असं दिवसभरात काय ना काय जर असतंच चालू, त्यामुळे तिला किचनचं
किचन कट्टा, गॅस, साईडची फरशी आणि बेसिन हे रोजच घासून घ्यावं लागतं. इथून पुढे जी स्वच्छता करते ते 8 दिवसातून एकदा करत असते. आणि ही बादली आहे तर खास किचनसाठीच ठेवली तिने. कट्टा वगैरे पुसायचा असेल तर त्यात पाणी ओतायचं, पाणी घ्यायचं आणि कट्टा वगैरे पुसून घ्यायचा. आता हे कपाट आहे तर त्या कपाटाला पुसून घेते. ह्याच्यावर पण हे कपाट ह्याचं आहे, काय म्हणते त्याला, फरशीचं कपाट आहे, कडापाचं कपाट आहे. तर त्याला कसं धूळ बसते ह्याच्यावर पण, आणि हे पण आता पुसून घ्यावंच लागते. सगळं पुसून घ्यायचं आहे, भरण्या वगैरे काढणार आहे, भरण्या पण काढून सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. संजय तर चाललं होतं इकडून तिकडून करायचं, बघत होता काय करते मम्मी, तिला विचारत होता. त्यामुळं आता मम्मी अजून संचितने आंघोळ पण नाही केली, तयार होऊन त्याला जायचं होतं. पप्पा चालले होते बाहेर, पप्पांबरोबर त्याला जायचं आहे. आणि मी काढत बसले होते व्हिडिओ. म्हणलं आता तुम्हाला माझी तर किचन क्लिनिंग मी दाखवलेच, आता मम्मी किचनची क्लिनिंग कशी करत असते ते तुम्हाला दाखवावं असं वाटलं मला. आणि मम्मीने थोडा चेंज केला आहे. अगोदर देव होते तर फ्रीजवर होते, आता देव आहेत तर खाली ठेवलेत पाटावरती. आणि कोणतर म्हणलं मम्मीला असं फ्रीजवर वगैरे देव ठेवू नये, म्हणजे देव ठेवायचे नसतात म्हणून पाटावर ठेवलेत. आता माझे पुण्याला फ्रीजवरच आहेत, मला काही जागा वगैरे पण नाही, त्यामुळे मी फ्रीजवर ठेवलेत. मम्मीने काय केलं, अगोदर फ्रीज जिथं देव ठेवले होते ना तिथं फ्रीज होता, आता मम्मीने फ्रीज इकडं ठेवला इकडच्या साईडला आणि देव तिथं खाली ठेवलेत. आणि त्यामुळे आता पूजा वगैरे करत असते, रांगोळी पण करत असते. तसं फ्रीजवर होतं त्यावेळेस रांगोळी वगैरे पण काय काढता येत नव्हती, आता खाली ठेवल्यापासून रांगोळी वगैरे पण काढत असते. आता इथं बोरं आणले होते बाबांनी, तर ती बोरं काही एवढी चांगली नव्हती, संचितजवळ दिले टाकून दिला. आणि बोरं दिले टाकून आता फ्रीज पुसून घ्यायला लागले. फ्रीजवरून पण सगळा ओला कपडा करूनच सगळं पुसून घ्यायला लागले. कपाटात इथं भांडी होती, ती भांडी पण सगळी पुसून घेतली. डबे वगैरे म्हणजे जे काय जास्त असं धूळ बसले ना ते धुवून घेतलं होतं, म्हणजे पुसून घेतलं होतं. आता ही कपाट आहे तर ते पण मम्मी पुण्यावरून आलते त्यावेळेस ह्याच्यावरची पण सगळी भांडी तिने पुसून घेतली होती. धूळ भरपूर बसते आणि धूळ भरपूर बसलं की ते तिला आवडत नाही तसंच ठेवायला, सगळं आलं की ते करत बसते. आणि भांडी भरपूर भांडी आहेत, इथं पण एक कपाट आहे, समोरच्या साईडला पण एक कपाट आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतेच, तिकडं पण कपाट आहेत. त्यामुळे भांडी भरपूर आहेत. आणि तिला कशी सवय आहे, आता मी काय म्हणते, तिला लागत नाहीत भांडी तर ते ठेवत जा, तर ती काय भांडी ठेवत नाहीत. जेवढी भांडी आहेत तेवढी सगळी कपाटावर मांडून ठेवलेत आणि ते सगळी स्वच्छ करत बसते. आणि तिला ते घाण झालेली भांडी पण आवडत नाहीत, त्यामुळे तिचं ते चालू असतं तशी कामं करायचं. आणि ते स्वच्छ करायचं म्हणलं की मग टाईम पण भरपूर जातो. आता एवढं करायचं म्हणलं तर भरपूर असा टाईम गेला होता, तरी पण मी शॉर्टकटमध्ये आपलं तुम्हाला दाखवते. इथले पण डबे वगैरे आहेत, त्या डब्यामध्ये पण जे काय बघितलं, चेक केलं, जे काय नाही लागत ते साईडला काढून ठेवलं, त्यांना पुसून ठेवलं जिथल्या तिथं. संचितचं इथं बघू शकता उभा राहिला आहे, बघतोय इकडून तिकडून, चालले काय चालले कसं चालले. आणि बघत होता, चाललं होतं गप्पा पण मारायचं काम, मी बसून व्हिडिओ काढत होते, आलाय माझ्याजवळ बसून, चाललं होतं काय करते काय नाही असं बघायचं चालू होतं. सुट्ट्या आहेत संचितला, त्यामुळे मस्त असं एन्जॉय करायचं चालू आहे. झालं काय, आम्ही ज्यावेळेस म्हणजे पुण्याने येणार होतो त्यावेळेस असं म्हणजे कसं गेल्या वर्षी संचितला क्रिसमसच्या सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळं कसं 2 दिवसातच रिटर्न जायचं प्लॅनिंग होतं. पण आता संचितला सुट्ट्या आहेत भरपूर, असे 8 दिवस तर सुट्ट्या आहेत, त्यामुळं आता मस्त असं सुट्ट्या आहेत तर झाल्यानंतरच मग रिटर्न जायचं. इकडचा कपाट आहे तर मम्मीचं पूर्ण स्वच्छ करून झालं, आता इथला कप्पा स्वच्छ करत बसले. कट्टा म्हणजे आतून पुसून घेतले, भरण्या पण पुसून ठेवते. 2 कप्पे केलेत, एका कप्प्या 2 कप्पे नाही, 1-2 कपडे केलेत, एका कपड्यानी कट्टा पुसून घेते आणि दुसऱ्या कपड्यानी जे भरणे आहेत तर त्यांना पुसून घेते. ओला कपडा करून पुसलं की जास्त घाण पण होत नाहीत आणि स्वच्छ पण राहतात. त्यामुळं नंतर इकडचा कप्पा झाला पुसून, आता इकडच्या साईडचा पुसून घ्यायला लागले कप्पा. सगळं सामान आहे तर इथं हे कप्पे कसं जास्त वापरातले असतात, खाली काही ना काही असतंच महत्त्वाचं, शेंगदाण्याचा कूट, चटणी, मीठ. त्यामुळं कसं पीठ वगैरे पडलं की पांढरं होतं, त्यामुळे ह्याला पण रोजच पुसून घेत असते मम्मी. रोज सकाळी संध्याकाळी स्वयंपाक झाला की कट्टा पुसून घेतला की ह्या कट्ट्यावरून पण खालच्या कप्प्यातून पण एक ओला कपडा करून पुसून घ्यायचा. पण आज कसं करते, सगळ्या भरण्या वगैरे पण पुसून ठेवायला लागले. आज म्हणजे 8 दिवसांनी तिचं करतच असते, तिचं रुटीनच आहे ते सगळं करायचं, करतच असते, तिला आवडत नाही तसं ठेवायला. नाहीतर रोज कसं करत असते, स्वयंपाक झाला की छकुलीकडे असतं किचन, कट्टा स्वच्छ करायचा, गॅस पुसून घ्यायचा, कट्टा स्वच्छ करायचा, झाडून घ्यायचं, हे तिच्याकडे असतं. आणि मग मी भांडे आणि कपडे करत असते. पण आज छकुलीला सांगितलं तू करते सगळं, मी सगळं इथलं स्वच्छ करून घेते. त्यामुळे मग मी तर चाललं आता मस्त असं निवांत सगळं स्वच्छता करून घ्यायची. निवांत म्हणू शकत नाही, पटपटच करून घ्यावं लागते. आणि नंतर कसं घरी गिरण वगैरे असले की कोण ना कोण आलेलं पण असतं आमचं दळून द्या म्हणून, त्यामुळे मम्मीला कसं हे करत करत तिकडचं पण बाहेरचं पण बघावं लागतं. आणि आता सांगायचं झालं तर गिरण चालूच आहे, गिरणीकडे लक्ष देत देत इथं पण काम चालू आहे, त्यामुळे एका वेळेस तिची 2 कामं चालू आहेत. आणि मी काय बघत असते, व्हिडिओ वगैरे काढायचं चालू असतं, मी पण करत असते अधूनमधून कामं.
पण जास्त नाही करत, थोडंसं करत असते. आणि मम्मी पण करू देत नाही, तिकडं करायचीच असतात म्हणते कामं, त्यामुळे आलं मम्मी पण काही करू देत नसते मला. त्यामुळे निवांत आलं की बसायचं, खायचं. संचितचं सुद्धा मी काय बघत नसते, संचितचं पण सगळं मम्मीच करत असते. आंघोळ, जेवण, नाश्ता. तुम्हाला जे डेली ब्लॉग बघतं त्यांना माहितीच आहे सगळं, गावाला आल्यापासून सगळं संचितचं पण मम्मीच करते. नंतर आता बघू शकता इथले हे सगळे पिठाचे डबे आहेत, ज्वारीचा गव्हाचा पीठ आहे ते डबे आहेत. नंतर आता सगळं भरण्यात सारून पण तिथून सगळं झाडून वगैरे घ्यायला लागलेत. आणि बघू शकता तुम्ही किती कचरा निघाला आहे. टिंप वगैरे आहे पाण्याची, तिथून पण सगळं घेतलं आहे. जे काय न लागायचं आहे, कागदे वगैरे होते ते पण टाकून दिले आहे. आता इकडचा पण कप्पा आहे तर ते पुसून घ्यायचं आहे. पण सगळंच डिटेलमध्ये दाखवत बसलं की व्हिडिओ आहे तर खूप जास्त मोठा होतो. त्यामुळं इकडचं भांड्याचं इकडचे जे मोठेच्या मोठे इकडं तर खूप जास्त पिठाचे डबे आहेत. पिठाचे डबे नाहीत, रिकामेच डबे आहेत, पण हे सगळे डबे तिने पुसून घेतलेत बघा. आणि सगळं दाखवत बसले की मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी दाखवलं नाही. इकडचं झालं की हे सगळं स्वच्छ करून घेतलं तिने. आणि इथं बघू शकता छकुलीचं कपडे धुवायचं काम चालू आहे. कपडे काय जास्त नव्हते, थोडेच कपडे होते, त्यामुळे कपडे धुवून झाले की आता वाळत टाकायचे. आणि बघू शकता इथं कडक असं ऊन पडले, जवळपास एक 10 सव्वा 10 होत आलेत, पण भरपूर असं कडक ऊन पडले. चला तर आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.